नमस्कार सर्वांना, श्री हिडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता थंडी भरपूर वाढलेली आहे आणि थंडीमध्ये जेव्हा आपल्याला इडली करायची असते तेव्हा आपल्या सगळ्या बायकांचा एक प्रॉब्लेम होतो की ते म्हणजे आपलं इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही, ते छान असं फुगत नाही आणि जशी आपल्याला लुसलुशीत जाळी तर इडली पाहिजे तशी होत नाही. तर आज मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली आहे. तर आता मी ती वाटणार आहे, पण त्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की ते कसं फुगेल. तर आपण काय करायचं आहे, इडली आणि इडलीसाठी आपण जे पीठ वाटणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी करून घालायचं. तर त्याच्यामुळे ना इडलीचं पीठ बघा तुम्ही सकाळी एकदम व्यवस्थित छान आंबतं आणि छान फुगून आपली इडली ना एकदम जाळीदार अशी होते. आणि चला आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात की रात्रीचं किचन क्लिनिंग. तर किचन क्लिनिंग करायच्या आधी मी ते इडलीसाठी जे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत ते वाटून घेणार आहे, जेणेकरून मी सगळेच भांडे एकत्र घासून घेईल, म्हणजे जास्त पसाराही होणार नाही आणि कामही पटापट होतील. तर मग चला किचन आवरूयात. इथं आता एका साईडला मी गॅस पेटवून घेतला आणि एक तांब्या पाणी मी घेतलं आहे, जे मी आता पीठ वाटण्यासाठी वापरणार आहे. आणि इथं बघा मी सकाळीच डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते. तुम्ही हे एकत्र पण भिजत घालू शकता, पण मी हे वेगळे वेगळे भिजत घातले होते. आणि आता पाणी गरम झालं ते एका तांब्यामध्ये काढून घेतलं आणि पहिला मी तांदूळ वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी डाळ वाटून घेणार आहे. तर असं गरम पाण्यामध्ये आपण इडलीचं पीठ वाटून घेतलं ना तर त्याला आंबण्यासाठी आणि गरम असं मॉइश्चर भेटण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि त्यामुळे आपलं इडलीचं पीठ ना झटपट छान आंबून निघतं थंडीच्या दिवसांमध्ये. तुम्ही त्यात थोडी चिमूटभर साखरही टाकू शकता, त्याच्यामुळे पण आंबायला खूप जास्त मदत होते. आता मी सर्व तांदूळ एकदा वाटून घेतले आणि त्यानंतर मग उडदाची डाळ पण वाटून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते दोन्ही एकत्र मिक्स करून पण वाटून घेऊ शकता, पण मी नेहमी डाळ आणि तांदूळ वेगळे वेगळे वाटून घेते आणि मग ते एका पातेल्यामध्ये छान असे मिक्स करून घेते. तर इथं सर्व असं वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ना अर्धा चमचाभर बेकिंग सोडा घातलेला आहे, त्याच्यामुळे इडलीचं पीठ ना छान फुगतं. तर इथं बघा असं व्यवस्थित सगळं मिश्रण ना आधी तांदूळ आणि डाळीचं ते मिश्रण एकत्र करून घेतलं, त्यात अर्धा चमचा मी सोडा टाकून घेतला आणि छान असं त्याला एका साईडनंच फेटलं. सोडा टाकल्यानंतर ना आपण त्याला एका साईडनंच फेटायचं आहे. तर छान असं त्याला हलवून मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मग आपलं किचन क्लिनिंग करायला लागले, कारण रात्रीचं किचन क्लिनिंग ना हे खूप खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. रात्री ना जेवणाची वगैरे भांडी अशी घासून ठेवली ना सकाळी आपली डब्यासाठी उठल्यानंतर घाई होत नाही आणि भांडे वगैरे असे घासून ठेवले की सकाळी उठल्या उठल्या पण आपल्या स्वतःलाच बघायला किती प्रसन्न वाटतं. आणि जर भांडे असेच ठेवून दिले ना आपण तर सकाळी सकाळी असं आल्या आल्या तो भांड्यांचा पसारा बघितला ना उठल्या उठल्या तर संपूर्ण दिवस खराब जातो माझा, तर काम करायचा पूर्ण मूडच निघून जातो. तर इथं आता स्वयंपाकाची वगैरे सर्व भांडी मी एकत्र घासून घेते, त्यामुळे सारखा सारखा काही त्यात हात जात नाही. म्हणून मग मी इडलीचं वाटण पण आधीच वाटून घेतलं, म्हणजे सकाळच्या नाश्त्याची पण तयारी करून घेतली ना तर सकाळ सकाळी आपल्याला घाई होत नाही. मुलांच्या शाळा वगैरे असतात, मिस्टरांचं काम असतं, त्यामुळे लवकरच लवकर सगळं उरकायचं मी रात्रीचं बघत असते. तर असं सकाळ संध्याकाळी सर्व संपूर्ण स्वच्छता केली ना तर सकाळी आपल्याला काम करायचा पण मूड येतो. काही स्त्रियांना सवय असते की संपूर्ण भांडे असेच ठेवायचे आणि सकाळी घासायची, आणि काही स्त्रियांना सवय असते की संपूर्ण असं एकदम स्वच्छता करून ठेवायची. तर मला तर असं संपूर्ण किचन एकदम रात्रीचं क्लीन केलं तरच झोप येते, नाहीतर मग झोपच नाही येत. तर इथे बघा सर्व भांडे घासून झालेले आहेत. त्यानंतर मग आता मी इथं गॅस आणि किचन ओटा क्लीन करत आहे. रात्रीचं असं क्लिनिंग केलं ना तर झुरळ वगैरे आपल्यापासून खूप दूर राहतात, कारण किचन मधूनच खूप जास्त झुरळ येतात. असं काहीतरी आपलं खरकट वगैरे राहिलेलं असलं तर त्यातून खूप जास्त किटाणूंची पसरण्याची शक्यता असते. तर रात्रीचं ना जास्तही काम काढायचं नाही. काही स्त्रियांना अशी सवय असते की त्या डब्बे वगैरे असे हे पण रात्रीच घासतात. हे सगळं जर तुम्ही आता घासत बसता तर खरंच खूप उशीर होतो आणि आपल्या झोपायला पण उशीर होतो. तर रात्रीचं एवढंही जास्त काम काढायचं नाही की ते आपल्याला उरकणारच नाही आणि आपल्याला ना उरकता उरकता रात्रीचे 11 किंवा 11:30 वाजतील. कारण जर आपल्याला झोपायला उशीर झाला तर सकाळी आपल्याला उठायचं पण मन करत नाही आणि या थंडीच्या दिवसांमध्ये अजिबातच सकाळी उठू वाटत नाही. इतकी प्रचंड थंडी आहे आता पुण्यामध्ये पण.
तर आता असं आपण जे बेसिक कामं असतात आपली संध्याकाळची, भांडे घासणे, जेवणाची, त्यानंतर किचन ओटा पुसणे, असं सर्व जरी आपण क्लीन करून ठेवलं ना तरी आपल्याला सकाळी खूप प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी छानसा किचन ओटा वगैरे बघितल्यानंतर. पण जास्तही कामं करायची नाहीत आणि असंच की एकदम घाणही ठेवून द्यायचं नाही. सगळं असं आपलं व्यवस्थित करून घ्यायचं. तर इथे आता बघा माझा किचन ओटा पुसून झालेला आहे. गॅस संपूर्ण स्वच्छ घासून झालेला आहे. त्यानंतर मग मी हे बेसिन एकदम स्वच्छ घासून घेते सगळं झाल्यानंतर लास्टला. कारण बेसिनमध्ये संपूर्ण आपलं जे भांडे वगैरे असतात, दिवसभर माहिती नाही किती वेळा त्यात आपण भांडे वगैरे घासतो. पण मी जेवढ्या वेळा भांडे घासते तेवढ्या वेळा मी बेसिन ना शेवटी हे सिंक स्वच्छ करून घेतेच. तर असं स्वच्छ असं मी ना ते लेमन लिक्विड आहे त्याच्याने हे असं घासून घेते. त्याच्यामुळे ना कसा एकदम स्वच्छ वास येतो. आणि आठवड्यातून एकदा ना ते ड्रेनेज क्लिनिंगचं असतं ते टाकते, जेणेकरून आपलं ते ड्रेनेज पण क्लिअर राहतं आणि काही जाम होत नाही. तर इथं सर्व स्वच्छता वगैरे केली. त्यानंतर उरलेला कचरा बेसिनमध्ये टाकला आणि त्यानंतर इडलीचं पीठ बघा मी एका परातीमध्ये असं ठेवून दिलेलं आहे आणि त्याला अशी गरमास भेटावी म्हणून त्याच्यासाठी साईडला असं नॅपकिन गुंडाळून ठेवलेलं आहे. तर एक नॅपकिन काही त्याला पुरेसं होत नव्हतं, म्हणून मग माझ्याकडे ना मटकी बांधायचा आणखीन एक कपडा होता, जेणेकरून मी त्यात मटकी बांधून ठेवते मोड येण्यासाठी. तर तो कपडा पण मग मी कॉटनचा होता, त्या दुसऱ्या पलीकडच्या साईडने तो कपडा पण लावून घेतला आणि मग त्याला असं व्यवस्थित ठेवून दिलं. तर थंडीमध्ये ना आजारपण पण खूप वाढलेले आहेत. सर्दी खोकला खूप जास्त होत आहे. तर मी ना आता थंडीमध्ये रोज माझ्या मुलाला झोपताना हळदीचं दूध देत असते. तर इथं मी आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असं दूध गरम झाल्यानंतर त्या त्यात छान अशी हळद वगैरे मिक्स करून हळदीचं दूध दिलं. त्याला हळदीचं दूध दिल्यानंतर लगेच तो चमचा आणि ग्लास पण त्याचं दूध पिऊन झाल्यानंतर व्यवस्थित घासून स्वच्छ ठेवून दिला. रात्री झोपताना ना सिंकमध्ये मी अजिबात एक चमचाही ठेवत नाही. तर इथे आता दूध पण ना रूम टेम्परेचरला ठेवलं होतं मी. तर आता दूध पण छान असं रूम टेम्परेचरला आलेलं आहे. मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि बघा अशा प्रकारे आपलं किचन रात्रीचं सुंदर स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. त्यानंतर किचन पूर्ण पुसून वगैरे घेतलं. किचनचं संपूर्ण झाडून वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी हॉलमध्ये आले. तर हॉलमध्ये पण असं जरा सोफ्यावरचं कव्हर वगैरे इकडं-तिकडं झालेलं होतं. तर हा पसारा पण ना बघितला की मी लगेच आवरून घेत असते. कारण सकाळी आपल्याला जर हे असं नीटनेटकं दिसलं नाही ना, तर ते मला फ्रेश वाटत नाही आणि झोपायच्या आधी ना मी संपूर्ण घर एकदा स्वच्छ झाडून घेत असते. जेणेकरून आपल्याला उठल्या-उठल्या पण असं छान फ्रेश नीटनेटकं घर दिसलं ना, तर काम करायचा आणखीन मूड येतो आणि आपला दिवस पण खूप छान आणि प्रसन्न जातो. तर इथे बघा हॉल किती येतो आपला एकदम फ्रेश झालेला आहे आणि उठल्या-उठल्या असा फ्रेश हॉल बघितल्यानंतर, छान घर बघितल्यानंतर खूप छान वाटतं. तर इथं माझ्या मुलाच्या युनिफॉर्मची इस्त्री पण मी रात्रीच करून ठेवते. कारण सकाळी खूपच घाई गडबड होते. कारण आपल्याला टिफिन पण असतात आणि स्कूलची तयारी करायची असते. सर्वच काही आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळं मैत्रिणींनो, आपल्याला जेवढी अगदी सकाळची तयारी रात्री आपल्याला करून ठेवता येईल ना, तेवढी नक्की रात्रीच करून ठेवत जा. कारण सकाळी पण उठून हे सर्व कामं आपल्यालाच करायची असतात. टिफिनसाठी भाज्या वगैरे निवडणं, ही कामे ना रात्रीच करून ठेवली ना, सकाळी आपली कामे मग अगदी पटापट होतात आणि स्कूलसाठी पण उशीर होत नाही आणि सर्व काही निवांत झालं तर आपला पण दिवस खूप छान जातो. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.